आणि त्यानंतर संघाच्यासाठी विजयाची चाहूल राहुलने लावली होती. बॉलिंग मार्कवरती मयुरेश तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर झटका बसलाय. विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होईल. अक्षय बॅक टू दी पवेलियन. विकेट प्राइजलेस विकेट पडत असताना पाहायला मिळेल राहुल ज्युनियर, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली असेल. राहुल ज्युनियर आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय. ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. चाव्या जेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यायचंय आपण 100 रुपये कलेक्ट करण्यासाठी. मॅच झाल्यावरती आहे, हरकत नाही भावा. मॅच झाल्यावरती आहे, नो प्रॉब्लेम. पहिला बॉल विकेट, त्यानंतर आलेला सिक्सर. मयुरेशच्या विरोधामध्ये कुणालचा आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेटचं पतन होतोय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर सिक्सर आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होतोय. चांगला कमबॅक मयुरेश याने देखील केलाय. विकेटचं पतन. दुसरा गडी बाद 6 या आकड्यावरती. मॅच रफ अँड टफ होईल, यात काही शंका नाहीये. 2 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला खांडपे संघ, दुसऱ्या बाजूला आमनेपाडा. 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षाही एक रंग जास्त बदलणारी मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. प्रेमनाथच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आमने लोणाड परिसर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पडगाव विभागातील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मिस टाइम स्ट्रोक सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार होता, नकार आलेला आहे. सिंगल धाव होतीये कंप्लीट. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 13 या आकड्यावरती. नो डाऊट एट ऑल 2 विकेट पडल्यात, मात्र 13 धावा देखील पाहायला मिळतात. सो चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल. अजूनही एका चेंडूचा की या पहिल्या षटकामध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच नंबर आजच्या दिवसातील एकंदरीत 9वी मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूला आमनेपाडा, दुसऱ्या बाजूला प्रचित 11 खांडपे, 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून आपल्याला सेमीफायनल देखील खेळवायची आहे. इथे देखील आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक आहे, कंप्लीट होती. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार होता, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वे वाचवणं गरजेचं राहणार आहे, कारण तुमच्यापैकी एक संघ सेमीफायनल इथे खेळणार आहे. सो वे वाचवणं अतिशय गरजेचं असेल. प्रेमनाथ 2 चेंडूंमध्ये 7 धावा त्याच्या माध्यमातून आल्या. दुसऱ्या बाजूला राहुल ज्युनियर एका चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
14 धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्कवरती संकेत आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं जो मात्र मार्गस्थ आहे राहुल ज्युनियर. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली होती, इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर विध्वंसक फलंदाजी केली होती असं राहुल ज्युनियर आपण पाहतोय. नशिबाची साथ देखील त्याला मिळाली होती, मात्र त्याच्या विरोधामध्ये संकेत दुसऱ्या षटकामध्ये येतोय. यावेळी स्नो बॉल पाहायला मिळेल. बीमर असं मात्र आपण पाहू शकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला एकने पुढे चालली, जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 रन 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीटचा चेंडू असेल आणि ज्या वेळेस राहुल ज्युनियर स्ट्रायकिंग एंड वरती असतो, प्रत्येक चेंडू हा फ्री हिटिंग साठीच असतो, मात्र इथे फ्री हिटिंग होतीये का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस देखील करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो 7 चेंडूंचा खेळ कंप्लीट, 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 90 आजच्या दिवसातील, यानंतर आजच्या दिवसातील 10वी मॅच आपण कव्हर करणार आहोत, जी मात्र सेमी फायनल असेल. इथे फटका चांगला हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड होतोय सीमारेषा पलीकडे. ऑन साइडला आपण पाहतोय व्ही मध्ये लॉफ्टेड ड्राइव्ह, लॉंग ऑन ला क्लिअर करा, डाऊन द ग्राउंड, ओव्हर द फील्डर हेड, सुपर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही इथे 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट करणं शिल्लक आहे. चांगल्या प्रकारची धावसंख्या बनवली जाते. एका बाजूला राहुल ज्युनियर, दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ. सुरुवात केली होती कुणालने. प्रत्येक जण आपलं आपलं इथे कॉन्ट्रीब्युशन देतोय. लो फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट सिंगल. मिस्टेक होतीये चुकीच्या एंड वरती थ्रो आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. ज्या एरर अमनेपाडा संघाच्या माध्यमातून मागच्या मॅचेस मध्ये झाले नव्हते, त्या एरर्स आता व्हायला लागल्यात. प्रेशर पाहायला मिळतोय, दडपण आपण पाहू शकतो. समय सूचकता, प्रेझन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं. इथे चेंडूला गॅदर केल्यावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकला असता, चेंडू लवकर ट्रॅव्हल झाला असता, फलंदाज देखील दूरवर होता. अशा परिस्थितीमध्ये धाव देखील एक वाचली असते आणि विकेट देखील जाताना पाहायला मिळाला असतं. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. झालंय काय, त्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये काय करू शकतो त्याला महत्व द्यावं लागेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वे वाचवणं गरजेचं असेल. इथे देखील करण्याचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक, लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असेल का नाही ते पाहणं महत्वाचं. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत आहेत. 2दा चुका होत असताना पाहायला मिळाल्या. या 2 धावा डोकेदुखी ठरू शकतात. अशाप्रमाणे वालकस संघाने मिस्टेक केली होती. यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केलं नाही, त्या 4 धावा. गॅरीने वायडिश लॉंग ऑन मध्ये 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ओव्हर थ्रो केल्या होत्या आणि तो संघ सामना हरला 5 धावेंनी. आणि इथे पाहतोय आपण 2 मिस्टेक पाहायला मिळाल्या. 2 धावा खूप महत्वाच्या असतात, कारण इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षा, आता सूर्य परीक्षेमध्ये एका गुणाला. टेनिस बॉल क्रिकेट कंपल्सरी चेजिंग, एका धावेला महत्व आहे. 12वेचे खूप सारे इथे खेळाडू देखील असतील. यावेळेस कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. ज्या मिस्टेकची मी गोष्ट करत होतो त्या मिस्टेक्स इथे होत आहेत. 2 धावा कंप्लीट. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं काही समीकरण उद्ध्वस्त होतोय. रोहित शर्माची कॅच सुटली, त्याने 264 धावा बनवल्या, इतिहास घडलं होतं. ब्रेन लाराची कॅच सुटली, इंडिव्हिज्युअल त्याने 500 धावा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बनवल्या होत्या, इतिहास घडलं होतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची कॅच सुटली, त्याने 400 धावा बनवल्या होत्या, इतिहास घडलं होतं. अगदी अफगाणिस्तान विपक्ष मॅक्सवेल असंच म्हणायला लागेल. ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती, 100च्या आतमध्ये 7 विकेट पडल्या होत्या. वे वाचवणं गरजेचं असेल, मात्र त्यावेळेस ग्लेन मॅक्सवेलची कॅच ड्रॉप झाली, त्याने 200 धावा बनवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2023
मॅच देखील जिंकली अफगाणिस्तान विरुद्ध आणि त्यानंतर विश्वचषक देखील जिंकलं होतं. इतिहास घडला होता. कॅचेस विन द मॅचेस असं आम्ही समीकरण म्हणतो. राहुलच्या कॅचेस मागच्या मॅच मध्ये 3दा सोडण्यात आल्या, त्याने मॅच जिंकून दिली. मॅन ऑफ द मॅच होता. इथे देखील स्ट्रोक चांगले आणि यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. 31 धावा धावफलकावरती आणि 32 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 31 धावा धावफलकावरती 32 धावांचं टार्गेट 2 षटकांमध्ये सेट करण्यात येतोय. खांडपे संघाचा जर विचार केला तर या संघामध्ये अमोलजी तारे त्यांचा मी विशेष उल्लेख करेल, कारण ज्यावेळेस मी त्यांची कुठलीही क्रीडा स्पर्धा पाहतो किंवा त्यांचा संघ उतरत असतो, समोरच्या संघाने चांगली कामगिरी केली ना तर त्यावेळेस समोरच्या संघाला देखील बक्षिसाची थाप ते नेहमी देतात. समोरच्या संघाच्या खेळाडूने त्यांच्या संघाला हरवलं, मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली होती, यासाठी मी त्याला पारितोषिक देणार. हे नेहमी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. खूप कमी असे व्यक्तिमत्व असतात जे क्रिकेटला देवता मानतात आणि क्रिकेटचं प्रेम जे मात्र अशा प्रकारे दाखवतात, आणि त्यापैकी एक अमोलजी तारे, त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. सातत्याने त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर खांडपे संघ पुरस्कृत देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अमोलदादांना विनंती असेल, अमोलदादा आपण जर असाल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. चला मॅच सुरू करायची आता. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तर याच दरम्यान मुनिशी शिलार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुक्काम पोस्ट महाराष्ट्र चॅनलचे सर्वात इन्फ्लुएन्सर आहेत मुनिशी शिलार, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. खांडपे टीम आता फिल्डिंग लावून घ्यायची, कारण ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. सो आपण लवकरात लवकर फिल्डिंग इथे लावून घ्यायची. 32 धावांचं एक भलं मोठं टार्गेट मी म्हणेल संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे सेट करण्यात आलंय. प्रेमनाथची ओव्हर कशी असेल, दिलीपची ओव्हर कशी असेल, किंबहुना ओमकारला चान्स मिळेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. वे वाचवणं गरजेचं राहील, या गोष्टीवरती नोंद असणं गरजेचं आहे. खांडपे टीम वे वाचवणं गरजेचं राहील. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला मॅच सुरू करायची. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सातत्याने माझ्यापर्यंत सूचना पोहोचतीये. मॅच लवकर सुरू होणं गरजेचं असेल. प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती येत आहेत. मी उल्लेख केला होता ओमकार, दीपेश किंबहुना प्रेमनाथ, कुठल्या गोलंदाजाला पहिलं षटक दिलं जाईल ते पाहणं महत्वाचं आहे. चला वे वाचवणं गरजेचं राहणार आहे खांडपे टीम. 32 धावांचं टार्गेट आहे बॉलिंग मार्क वरती. प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज मयुरेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जयेश. मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग मार्क वरती प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू ड्रॉप. कॅच होतीये ड्रॉप. पहिल्या अटेम्प्ट मध्ये
चेंडूला गॅदर करू शकले नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला नाही गॅदर केलं. तिसऱ्या देखील अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर नाही केलं. मात्र त्यानंतर अटेम्प्ट करण्याच्या चक्करमध्ये चेंडू धरतीला दान होत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित देखील आपण पाहतोय लॉंग ऑफला आहेत. कशी कामगिरी मोहितच्या माध्यमातून होती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आमचे किरणदादा पाटील असतील खांडपे गावचे, ते देखील मॅचला एन्जॉय करतायत. इथे प्ले डाऊन होत असताना पाहायला मिळतील. बॅटची लागते कडा आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आमनेपाडा संघाला फलंदाजाची केस संपुष्टात. विकेटचं पतन. मयुरेश बॅक टू द पवेलियन. आणि 32 धावांची गरज. 10 चेंडू आणि 32 धावा हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर मोहित पाहायला मिळेल. मनमोहित करणारी कॅच होत असताना पाहायला मिळते. फ्लाइंग टू दी एरिया अँड ड्रॉप इन टू दी फिंगर लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. 0 या आकड्यावरती बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेमनाथ सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी करतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहू शकतो डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रचित 11 खांडपे या संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होती. उल्लेख केला होता कालची रात्र त्यानंतर आजच्या दिवसाची सकाळ पहाट अशी मात्र प्रचित 11 खांडपे संघाने स्वतःच्या नावावरती केली होती. कोसले येथे या संघाने पहिल्या मॅच मध्ये वासिन संघ, त्यानंतर दुसऱ्या मॅचचा विचार केला तर खिरवली आणि तिसऱ्या मॅच मध्ये बाय मिळाली होती. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये घेरसे संघाला पराभूत केलं होतं. असा संघ या मॅच मध्ये देखील डॉमिनेटिंग कामगिरी करतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये 3 धावा धावफलकावरती. 29 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक कंप्लीट होतीये की नाही धाव ते मात्र पाहणं महत्वाचं होतं. आणि अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती 3 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि आता समीकरण 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा
हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल अमनीपाडा संघाच्या बाजूने. सहा चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती दीपक आपल्याला पाहायला मिळतील. दीपक जे मात्र आपण पाहू शकतो. चिंचोली संघ संपूर्ण स्क्वॉड रेडी राहायचंय. चिंचोली टीम संपूर्ण स्क्वॉड रेडी राहायचंय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टॅम स्ट्रोक पुन्हा एकदा आहे. स्वतःवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय जयेशच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 29 धावांची गरज. चला संपूर्ण स्क्वॉड चिंचोली टीम अजय मसोबा क्रिकेट संघ चिंचोली, नितीनदादा मोरे पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण स्क्वॉडने आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. डाऊन दी बॉल ओमकार. कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होईल 3 आकड्यावरती. समीकरण येणारे 4 चेंडू 29 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आपण पाहिली आहे प्रचित 11 खांडपे या संघाच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे. व्ही मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करत येतोय. हा सिक्सर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आय थिंक अक्षय होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होतीये की नाही धाव ते मात्र पाहणं महत्वाचं होतं. आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये म्हणजेच काय तर खांदे आता खाली गेलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. कंप्लीट एक सिंगल होतीये. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. 22 धावांची गरज अजूनही. 1 चेंडू आणि 22 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक. मॅच झाली की लगेच खांडपे संघाच्या कॅप्टनने इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. अशा रीतीने आपण पाहू शकतो सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रचित 11 खांडपे संघ. चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. मॅन ऑफ द मॅच नो डाउट अबाउट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि टीम बोलत असेल हमारा कप्तान चला सीन आता प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. प्लेयर ऑफ द मॅच.